योगीराज श्री विठ्ठल यांचा विवाह सोहळा श्री विदर्भ राजा श्री भीष्मक कौंडिन्यपूर यांची सुकन्या जगन्माता श्री रुक्मिणी देवी यांच्याशी आता थोड्याच वेळात संपन्न होतोय आणि बरोबर 6:29 हा विवाह सोहळा संपन्न होईल। या सोहळ्यासाठी वर पक्षाची जी सेवा आहे ते श्री अमित विजय माळी आणि कांचन अमित माळी या दोघांनी स्वीकारलेली होती आणि त्यांनी ती पार पाडलेली आहे। त्याचबरोबर वधू पक्षाकडील जी सेवा आहे ती नेताजी कृष्ण निकम पैलवान आणि सौ सिंधुताई नेताजी निकम यांनी स्वीकारलेली होती, त्यांनीही ती पार पाडलेली आहे। आज सकाळपासून या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं विविध कार्यक्रम संपन्न झाले। त्यामध्ये सकाळी 9:30 वाजता मुहूर्तमेढ आणि हळद दळण्याचा कार्यक्रम संपन्न झालेला होता। दुपारी रुक्मिणी मातेची सवाद्य अशी मिरवणूक निकम यांच्या घरापासून विठ्ठल मंदिरामध्ये आगमन झालेलं आहे आणि आगमन झाल्यानंतर 5 वाजता हळदीचा देखील कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आता जी आपण प्रतीक्षा करतोय अक्षताची, ते अक्षतारोपण बरोबर 6:29 होईल आणि अक्षता झाल्यानंतर सायंकाळी बरोबर 7 वाजता सर्व भक्तांना आशीर्वचन होईल। युवा कीर्तनकार हरिभक्त परायण प्राध्यापक निरेश रायकर महाराज चिप्पूर यांचं आपल्याला प्रवचन ऐकायचं आहे आणि रात्री 8 वाजता प्रवचन झाल्यानंतर मंगल आरती होईल आणि आरती झाल्यानंतर पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शिवदास गोपाळ महाराज की जय। सर्वांनी मोठ्याने गजर करा। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय। बंडा तुपदार इथे घोंगडे, पांढरे घोंगडे घे, पांढरे घोंगडे, हॅलो, पांढरे घोंगडे घे आणि ज्ञानेश्वरी। रामकृष्ण हरी रुक्मिणी प्राण संजीवन श्री पांडुरंग यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त जमलेल्या सर्व भक्तगणांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। खरं म्हणजे आजचा दिवस वसंत पंचमीचं महत्त्व म्हणजे आजच्या दिवशी असं म्हटलं जाते की आजचा आहे तो लक्ष्मीचा प्रगट दिन किंवा सरस्वती मातेचा प्रगट दिन असे एक ग्रंथात त्याचा उल्लेख आहे। त्यामुळं या ठिकाणी सरस्वती मातेचं चिंतन या ठिकाणी सर्वांनी चालू ठेवायचे आहे। तसेच दुसरे एक ठिकाणी असं उल्लेख मिळतो की आज जगद्गुरू वारकरी संप्रदायाच्या हृदयावर विराजमान असणारे देऊचे थोर संत श्रीमंत तुकाराम महाराज यांचा सुद्धा आज जन्मदिवस आहे। तसेच या वसंत पंचमीचं, या माघ महिन्यात येणाऱ्या वसंत पंचमीचं अनेक महत्त्व असं सांगितलं जातं आहे की या दिवशी रुक्मिणी स्वयंवर म्हणजे ज्या वेळेला कृष्ण अवतारात असताना युद्ध करून त्या लक्ष्मी मातेबरोबर श्रीकृष्णानं विवाह केलता असे एक ग्रंथात उल्लेख मिळतो। तसेच त्याबरोबर त्यांना सहकार्य करणारे बलराम दादा हे सुद्धा त्यांच्यासोबत पाठीशी राहून युद्ध करून त्या जगतजननी लक्ष्मी मातेला सोबत घेऊन अतिशय मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न झालता आणि त्याचंच प्रतीक देवाचं जे काही कार्य आहे त्याच्या पाठीमागे काहीतरी धर्माचं चिंतन दडलेलं असतं, म्हणून त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आम्ही बरीच वर्ष झालं या ठिकाणी हा विवाह सोहळा संपन्न करत आहोत। या विवाह सोहळ्यासाठी सर्वांनी जरासं जोरात गजर करायचा आहे, सर्वांनी हात वर करून गजर करायचा आहे। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय, रुक्मिणी माता की जय, माता की जय. मी हात केल्यावर गेले, मी हात करतो. ह्याचे 4 झाल्यानंतर मग अक्षदा पडल्यानंतर हरिभक्त पारायण नितेश रायकर प्राध्यापक या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. त्यांचं सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी होईल. आणि या विवाह सोहळ्यासाठी ज्या ज्या ज्ञात अज्ञात आर्थिक असेल किंवा आणि कुठल्याही गोष्टीतून ज्या ज्या भक्तांनी सहकार्य केलं आहे त्यांचा आम्ही शतशः आभारी आहे. आणि या विवाह सोहळ्याचा उद्देश म्हणजे आपला प्रपंचसुद्धा व्यवस्थित व्हावा असं या ठिकाणी मागितलं जातं आहे. त्यासाठी कृपया सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करत या ठिकाणी हा विवाह सोहळा संपन्न करायचा आहे. थोड्या वेळानंतर अक्षदा चालू होतील. अक्षदा झाल्यानंतर प्रवचनाचा कार्यक्रम होईल. कृपया या सर्वांनी नोंद घ्यायची आहे. जिथं आहे त्या ठिकाणी थांबा. आता स्टेजकडं कुणीही येण्याचा प्रयत्न करू नका. अडचणीची जागा आहे. स्टेजकडं कुणीही यायचा प्रयत्न करू नका. हो नानासाहेब, या मंगल प्रसंगी जमलेल्या बाळू सर्व भाविकांचे ए बाळू बाळू मनपूर्वक सहर्ष स्वागत. या ठिकाणी मंगलाक्षता होताना प्रथना सगळ्यांनी नोंद घ्या. प्रथमतः पुरोहितांच्या मंगलाष्टका होतील आणि त्यानंतर स्वरांजली काव्यक्षता होतील. सर्वांना महत्त्वाची सूचना, प्रथमतः पुरोहितांच्या 4 मंगलाष्टका होतील आणि त्यानंतर स्वरांजली काव्यक्षता होतील. ज्यांना अक्षता मिळत असेल त्यांनी कृपया अक्षता मागून घ्याव्यात. फ्लाईट मोड केला. आरती आरती आणले ना. हॅलो. हॅलो. एक 5 मिनिटात मंगलाष्टका सुरुवात होतील. सर्वांनी नोंद घ्या. महत्वाचे, प्रथमतः
भटजींच्या 5 मंगलाष्टक होतील आणि त्यानंतर स्वरांजली काव्यक्षता होतील आणि त्यानंतर या ठिकाणी लगेचच हरिभक्त परायण नितेश रायकर महाराज राहणार गडिंग्लज यांच्या प्रवचनाचा थोडक्यात या ठिकाणी कार्यक्रम होणार. त्यानंतर आरती आणि त्यानंतर महाप्रसाद होईल. याची सर्वांनी नोंद घ्या आणि सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. शिंगाऱ्यांच्या पलीकडे तुकडा फोकस लावा तिथं. त्या आठने तुकड्यातला लाईट चालू करा काका. हो पितांबर शिंगाऱ्यांच्या पलीकडच्या दुकानातला लाईट चालू करा. फक्त एक फोकस चालू होत आहे. आपण प्रचंड संख्येनं उपस्थित झालेल्या आपल्या सर्व भाविक भक्तांचं मनापासून सहर्ष स्वागत. अक्षताची वेळ अगदी फारच जवळ आलेली आहे आणि अक्षताला आता थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल आणि अक्षता झाल्यानंतर महाराजांचं प्रवचन होईल. युवा कीर्तनकार हरिभक्त परायण निलेश रायकर महाराज शिपूर आणि हे आशीर्वचन झाल्यानंतर महामंगल आरती जी होणार आहे त्या आरतीच्या अगोदर काही मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी होतोय आणि हा सत्कार झाल्यानंतर आरती होईल आणि आरतीनंतर महाप्रसाद होईल. याची कृपया सर्वांनी नोंद घ्यायची आहे. अत्यंत शांततेनं उत्साहानं सर्वांच्या उदंड प्रेमानं या ठिकाणी हा उत्साह विवाह सोहळा संपन्न होतोय. पुनश्च एकदा मनापासून सर्वांचे सहर्ष स्वागत. हॅलो हॅलो हॅलो. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिः ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. ॐ गणानात् वा गणपति हवामहे कवीन् कवीनामुपमश्रवं ज्येष्ठराजं ब्रह्मणं ब्रह्मणस्थं शृण्वन्ति सीदसादनम्. ॐ स्वस्ति न इन्द्रो रुद्रश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो अरिष्टनेभिः स्वस्ति न ये बृहस्पतिर्ददातु. ॐ वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लालं मूढं विनायकमढं चिन्तामणिथेवरं लेण्याद्रिगिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वर ओधरं ग्रामे रांजनामके संस्थितो गणपति कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. स्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याताच्या गंडकी पूर्णात पूर्णजले समुद्र सहिता कुर्यात सदामंगलम. सजयति सुंदरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासर्मनिव्रतं सां राशिं नाशति विघ्नानां. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता
या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना शुभमंगल सावधान. कस्तुरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवभौतिकं करतले वेणुकरे कङ्कणं के हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि शुभमङ्गल सावधान. यं ब्रह्मेन्द्र रुद्रमरुतः शृण्वन्ति दिव्यस्तवे वेदे साङ्गक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगा ध्यानावस्थित तद्गदेन मनसः पचयन्ति यं योगिनो यच्चान्तविदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. शुभमंगल सावधान. सुस्वागतम शुभ स्वागतम. श्री गणेशाय नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक विश्वव्यापी राजाधिराज समस्त संतांचा आधार योगीराज श्री विठ्ठल आणि विदर्भ श्री भीमक यांची सुकन्या जगन्माता श्री रुक्मिणी देवी यांच्या शुभ विवाह प्रसंगी उधळलेल्या स्वरांजली काव्यक्षता. सांज बारा मुंद बाहे चंद्रभागेच्या तिरी वसंतची चाहुल येता कोकिळ कुहू कुहू करी ऐसी अमृत घटिका येता मंगलकारी छान. देवमुखातून शब्द उमटती शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान. गोकुळीचा जो गुंज बिहारी तोच पंढरीत विठ्ठल श्रीहरी. गोकुळीचा जो गुंज बिहारी तोच पंढरीत विठ्ठल श्रीहरी. भक्तास्तव ये इथवरे भक्तास्तव ये इथवरे भक्त जना अभिमान. शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान. दया शोधिली वधू रुक्मिणी भीमक कन्या रूप गर्विणी. दया शोधिली वधू रुक्मिणी भीमक कन्या रूप गर्विणी. पुरुष प्रकृती घडता मीलन पुरुष प्रकृती घडता मीलन तिन्ही लोकी सन्मान. शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान. रूप सावळे सगुण सुंदर नयनी पाहता सरते अंतर. रूप सावळे सगुण सुंदर नयनी पाहता सरते अंतर. जन्मोजन्मीची पटता ओळख
जन्मोजन्मीची पटता ओळख परस्परा समाधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान विवाह हे तर निमित्त कारण जनादावण्या मार्ग सुमंगल विवाह हे तर निमित्त कारण जनादावण्या मार्ग सुमंगल भवबंधन हे अतुट मानवा भवबंधन हे अतुट मानवा होण्या जनकल्याण शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान अवखारंग एक जाहला पांडुरंग हृदयी स्थिरावला अवखारंग एक जाहला पांडुरंग हृदयी स्थिरावला बोला जन हो बोला विठ्ठल बोला जन हो बोला विठ्ठल रुक्मिणी भगवान विठ्ठल रुक्मिणी भगवान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते गुरुस्वामी शुभमुहूर्त सावधान इष्टदेवता सावधान ग्रामदेवता सावधान शुभमुहूर्त सावधान हॅलो कोणी गोंधळ करू नका 5 मिनिटं आहे त्या ठिकाणी शांत बसा कोणी गडबड गोंधळ करू नका आता त्या ठिकाणी लगेचच हरिभक्त परायण नितेश रायकर महाराज यांच्या प्रवचनात सुरुवात होईल कृपया आहे त्या ठिकाणी शांत बसा पहिल्यांदा प्रवचन होईल त्यानंतर आरती होईल आणि त्यानंतर महाप्रसाद होणार आहे कृपया सर्वांनी याची नोंद घ्या सर्व सोपस्कार या ठिकाणी होत आहेत अगदी मुहूर्तमध्ये असेल तोरण बांधणे असेल हळद दळणे तसेच हळद लावणे या सर्वच सोपस्कार विवाहाचे जे 16 संस्कार असतात या ठिकाणी होत आहेत हॅलो हॅलो
कृपया सर्वांनी बसून घ्या, कोणी उठू नका, उठू नका कृपया. या ठिकाणी प्रवचन होईल, त्यानंतर आरती होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. त्यामुळे कृपया सर्वांनी आहे त्या ठिकाणी शांततेत बसून घ्या. थोडंसं ॲडजस्टमेंट करा, एकमेकाला जागा द्या आणि बसून घ्या. कृपया बसून घ्या. लगेचच या ठिकाणी हरिभक्त परायण नितेश रायकर महाराज, युवा व्याख्याते प्रवचनकार यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि 5 मिनिटात एक या ठिकाणी मार्गदर्शनपर प्रवचन अगदी थोडक्या वेळात होणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी शांततेत हे प्रवचन ऐकावं. त्यानंतर आरती होईल, आरती झाल्यानंतर महाप्रसाद होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. हे पहा, कृपया कोणीही जागेवरून उठू नका. महाराजांचं आगमन या ठिकाणी एक 5 मिनिटांमध्ये होईल. भरगच्च असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि याचा लाभ घेण्यासाठी म्हणून आपण आलेलो आहोत. वेळ लागणार नाही, पण महाराज काही ट्रॅफिकच्या गर्दीमुळं थोडा वेळ लागेल, तरी पण एक 5-10 मिनिटांमध्ये येतील. तेव्हा सर्वांनी कृपया बसून घ्यायचं आहे. हे पहा, एक सूचना आहे. तेल्यांच्या दुकानासमोर आणि विशाल माळी यांच्या दुकानासमोर ज्यांनी 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर लावलेली असतील त्यांनी कृपया तिथनं काढून घ्यायचे आहेत. कारण महिलांची भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी करायची आहे आपल्याला, आणि त्यामुळं कृपया ज्यांच्या ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी तेथून काढून घ्यायच्या आहेत ताबडतोब. माननीय मानसिंगराव देसाई आणि मीनाताई देसाई वहिनी, कृपया पुढे या. माननीय मानसिंगराव देसाई आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ मीनाताई देसाई यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. क्या की त्यांचं द्या, चाल आणि काय काय द्यायचं द्या. मानसिंग देसाई नेमिष्ट आहे. आता पुढचं पकडा. द्या किती आहे कृपया. ह्यांना बाजूला करा की जरा. पुढचं सांगा.
ओ बाबासाहेब महाराज, सौ तुमच्या गेल्या जिना चढून तुम्ही अजून खालीच. पुढचं सांगा की पुढचं कोणा तेव्हा तो पुरा नाही केला असं होणं शक्य नाही. अगदी आनंदानं त्यांनी या लग्न सोहळ्यासाठी सहकार्य केलेलं आहे. आर्थिक सहकार्य त्यांचं भरपूर आहे आणि या विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद म्हणून त्यांचा हा सत्कार या ठिकाणी होतोय. हा सत्कार पुढचं पण सांगा. बाबासाहेब गोंधळी महाराज आणि सौ गायत्री गोंधळी यांनी करायचा आहे. थांबा तेवढं पुढचं पण सांगा. बोला पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. यानंतरचा जवळजवळ लग्नाचे निमंत्रण आणि पत्रिका नाहीत असं होणं शक्य नाही. पत्रिकेचं जे सौजन्य आहे ते यावर्षी अभयसिंह घोरपडे यांनी स्वीकारलेलं होतं आणि उत्तम अशा पत्रिका त्यांनी छपाई करून या ठिकाणी दिलेल्या होत्या. त्याबद्दल त्यांचाही सत्कार या निमित्तानं होतोय. अभयसिंह घोरपडे यांनी स्टेजवर यायचा. हा सत्कार हरिभक्त परायण सुधाकर रणबरे कृपया स्टेजवर या. पत्रिका अगदी उत्तम प्रकारे त्यांनी या ठिकाणी प्रदान केलेलं आहे आणि आपली भक्ती सिद्ध केलेली आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. यानंतरचा जो सत्कार आहे ज्याने वर पक्षाची सेवा संपन्न केली ते श्री अमित माळी आणि सौ कंचन माळी